वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ द वीजे शो। आज आपको ऐसी जगह ले आया हूँ जो मेरे लिए एकदम दिल के करीब है। मेरा छोटा भाई डॉक्टर अजय ओझा और उनके पार्टनर प्रसाद पवार, इन्होंने मिलकर ये जो पीछे है ये जगह ली थी। करीब 2.5 एकर्स में है और इसका नाम है एलिना। तो ये लेने के बाद उनका थीम ऐसा था कि एक फैमिली अगर ये 2.5 एकड़ में रहती है और अगर वो खेती वगैरह प्रॉपर करते हैं, सब्जी थोड़ी सी लगाते हैं, तो ये लोग आराम से सरवाइव कर सकते हैं विदाउट एनी मॉनिटरी सपोर्ट। तो उसी तरह यहाँ पे एक फैमिली रह रही है, मैं उनको भी मिलाऊंगा आपसे और आपको पूरा फार्म हाउस हम दिखाते हैं। दिस इज एट वरसगांव नियर पानशेत डैम। बढ़िया नई नई थार है शिव कुमार जी की और हम 4 लोग निकल पड़े आउटिंग को। संडे दोपहर एक्सप्रेसवे भी खाली ही मिला और रेगुलर अपना हॉल्ट भारत पेट्रोलियम पर सेकंड टोल के पास, वो तो अपना फेवरेट है। और फिर एक स्टॉप खड़कवासला, एकदम सुंदर जगह पानी के किनारे। अच्छा हुआ थार थी साथ में, क्योंकि अपना फार्म हाउस तो ऊंचाई पर है और लास्ट 150 मीटर तो एकदम ट्रैकिंग वाला है। और स्पॉट वाह, फॉग ही फॉग, ठंडी का असली मजा। ये रूम है, देखिए नेचुरल लाइट और बहुत ही कितना अच्छा लग रहा है, देखिए रूम से। सो बेड पर आप हैं तो ये व्यू, दिस इज वेरी फर्स्ट बेडरूम और यहाँ से व्यू आप देख सकते हैं। ये हॉल है और रात को डिनर करने के लिए, रेस्ट करने के लिए। हा बघा सेल्फी पॉइंट, एवढं मस्त वाटतं ना इथून व्ह्यू, बघू शकता। इकडे हा क्लब हाऊस होता, पण एकदा सिलिंग पडल्यामुळे बिलियर्ड्स टेबल आणि टेबल टेनिस टेबल होते, तर ते पडल्यामुळे थोडंसं खराब झालं। आता हे परत रिनोव्हेशनला दिलेलं आहे। हे खूप छान होतं। माझे जेव्हा ऑफिसचे मित्र आले होते तेव्हा त्यांनी इकडे बिलियर्ड्स खूप खेळले आणि टेबल टेनिसचे तर सगळे शौकीन हैं। अब ये पीछे के एरिया में हम चल रहे हैं रूम्स के। तो ये देखिए यहाँ छोटा सा पार्टी वाला फीलिंग आएगा आपको, बैठने के लिए अरेंजमेंट, और ये बारबेक्यू। और ये देखिए ऊपर से व्यू। मेरे बेटी का एंगेजमेंट भी इसी फार्म हाउस से हुआ था, उसके कुछ फोटोज देखिए। तर आमचे जे केअरटेकर आहेत ते इथे राहतात। सर्वंट क्वार्टर एकदम व्यवस्थित बनवलेली आहे आणि अग्निकोंडमध्ये किचन आहे, त्याचं पण बेनिफिट होतं। टेस्टी जेवण बनतं आणि हायजीनिक। मेरे जीजाजी के जीजाजी शिव कुमार मिश्रा जी बिल्डर हैं, टिटवाला, मुरबाड़, कल्याण में उनके साइट्स चलते हैं। तो वो अगर इस जगह में टाइम स्पेंड किया है उन्होंने कल रात से, तो उनसे जानते हैं कि कैसा लगा आपको, मतलब यहाँ रहना। बेहतरीन। आदमी इससे बढ़िया सुकून और कहीं फील नहीं कर सकता है।
अच्छा एटमॉस्फेयर है और काफ़ी अच्छा बना हुआ है। एक बार लोग अगर आके रहना चाहे या इसको फील करना चाहे तो कर सकते, अच्छा उनको अनुभव होगा। और यहाँ का अलग अगल बगल का क्लाइमेट और जो फील्स है, आदमी आने के बाद ही फील करेगा, इसको बताया नहीं जा सकता है। एक बार आके फील करने में काफ़ी कुछ ठीक हो जाएगा, काफ़ी अच्छा लगेगा। बढ़िया, थैंक यू वेरी मच। मेरा छोटा भाई भी स्टे के लिए फर्स्ट टाइम आया है, अमित ओझा। तो जानते हैं ये भी बहुत शौकीन है घूमने के, अलग अलग रिसोर्ट में जाके रहते हैं फ्रेंड्स के साथ। तो इनका क्या अनुभव था नाइट स्टे का? जाता तो हूँ मैं काफ़ी जगह पर, लेकिन यहाँ पर जो ड्राइव से लेके जो मैंने एंजॉय किया, ऑफ रोड ड्राइव भी मिल गए, सिटी से बाहर भी है, आपको ड्राइविंग का भी मजा आएगा। प्लस जो पहाड़ के बीच में लोकेटेड है ये बंगलो, पहाड़ और लेक, इसका जो फ्रेश एयर और आपको जो आपके डेली रूटीन से एक ब्रेक चाहिए, वही मोबाइल, वही लैपटॉप, वही ऑफिस, वो कॉर्पोरेट जॉब, उसके लिए ये एक मस्ट नीडेड ब्रेक अगर आपको चाहिए तो इससे अच्छा जगह आपको कहीं नहीं मिलेगा। इस वन ऑफ द बेस्ट प्लेस टू स्टे। फूड, यहाँ का जो कुक है उसका जब फूड खा लेंगे तो देसी खाना, देसी पानी, देसी हवा, डिटॉक्स के लिए जगह सबसे बेस्ट है, एकदम बढ़िया, थैंक यू। तो मेरे जीजा जी हैं अजय त्रिपाठी जी, और ये भी हमारे साथ हैं। नाइट हमने बहुत अच्छी बिताई, और ये अब बताएंगे कि जीजा जी कैसा लगा, आप थोड़ा सा। बहुत अच्छा लगा। एक्चुअली मैं बोलूं कि ये वाली जगह एक सपने जैसा है। सभी को लगता है ना कि एक ऐसी जगह पर अपन जाएं जहां पर ग्रीनरी हो, नदी का किनारा हो और बहुत अच्छी हवा, बहुत अच्छा वातावरण, एकदम निसर्ग के एकदम पास में। बहुत बहुत अच्छा फील हो रहा है। कल हम लोग रात से थे यहाँ पर, रात में जब चांद दिखाई दे रहा था और हम लोग चांदनी के अंदर बैठकर हम लोग भोजन कर रहे थे, कोई लाइट वगैरह हमने नहीं रखी थी, और इतना अच्छा फील हो रहा है। और आजू बाजू में जो पेड़ लगाए गए हैं, आम के, पपैया के और बहुत सारे, वो सब देखने के बाद तो रियली एक बहुत अच्छा वातावरण, बहुत अच्छा मजा। तर दत्तात्रय मरगळे आहेत आमच्या बरोबर, आणि फार्म हाऊस पूर्ण हेच बघतात, मुलांना शाळेत सोडणं, मंदिराची बघा पूजा, सजावट, सगळं एकदम मनापासून। तर दत्ता, कसं वाटतंय? किती वर्ष झाली तुला इथे? नमस्कार सर, मला 5 वर्ष झाली या ठिकाणी। अच्छा अच्छा। आणि कसं वाटतं, म्हणजे एवढ्या चांगल्या वातावरणात राहतोयस? नाही, खूप छान। सांगायचं म्हणलं तर इतकं छान आहे हे वातावरण की सकाळी एकदम मी लवकर उठतो, 4ला वगैरे उठतो, एक तास दीड तास माझा आवरायला जातं, मग मी 5:30 पावणे 5ला पूजा चालू करतो। दररोज सकाळी पूजा करतो। पूजा केल्याच्या नंतर इतकं फ्रेश होतं ना, आणि त्याच्या पुढे मग आपला रेग्युलर जो दिनक्रम आहे तो चालू होतो। पण पूजा केल्याशिवाय मला कुठल्याच कामाला, म्हणजे पूजाचा एक छंद लागलाय की तो छंद इतका असतो आपल्याला ना, आपण प्रत्येकाला म्हणतो की बाबा प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा छंद असतो, पण जो हा छंद आहे ना, त्याच्यावर मला कळतं की जर छंद असेल तर काय होतं आणि काय नाही। इतकं मी पूजा केल्याशिवाय कुठल्याच कामाला सुरुवात करत नाही, आणि पूजा जर कदाचित असं जर काय प्रॉब्लेम आला राहिले तरी मला ते दिवसभर असं चेनच पडत, चुकल्यासारखं। हो, चुकलं। नाही नाही, मस्त। आणि इकडे झाडं कोणकोणती आहेत? सगळ्या टाईपची झाडं आहेत? हो, जंगली झाडं भरपूर आहेत, औषधी पण आहेत। आता पूर्वीचे लोक भरपूर काही झाडांची नावं सांगायची, त्याच्यापासून काय औषध वगैरे होतं ते सगळ्या गोष्टी सांगायची। आताच्या दिवसांदिवस आपल्याला झाडं भरपूर आहेत, पण याच्यातली माहिती कमी पडत चालली। तरी जंगली झाडं बरीच आहेत। अच्छा। आणि बाकी अशी फळांची वगैरे कोणकोणती आहेत? जंगलातली फळांची म्हणलं तर आंबा आहे, गावरान आंबा, तोरण आहे, एकदम सफरचंदासारखं छोटं फळ येतं, परत करवंद आहे, वावडुंग आहे, अशी बरेच झाड। आंब्याची तर खूप झाड हो, आंब्याची, आणि प्रचंड मोठी, तो एक झाडाच्या एरियात तो 10-20 गुंठ्याचा आडू शकतो, एवढी मोठी प्रचंड झाडे। मस्त।
आणि गाव पण तुझं जवळच आहे हो, ना? ह्या गावाला लागूनच माझं दडवली म्हणून गाव आहे. अच्छा. हे आपलं सायू खुर्द आहे आणि ह्याच्याच शेजारी लागून दडवली म्हणून गाव आहे. हे मुळशीमध्ये येतात. अच्छा. पुणे जिल्हा आहे आपला हा. आणि फ्रेश पाणी वगैरे हो, सगळं एकदम पाणी वगैरे फ्रेश, सकाळी पक्ष्यांचा आवाज, हे खरंच ना मस्त वाटतं. पैशानी काही गोष्टी मिळतात असं नाही. तुम्ही खरंय. पैसे किती जरी इथं लाखो रुपये जरी तुम्ही हे केले ना तरी हे म्हणजे सुख अशी- हा हे सुकूटच मिळणार नाही. सकाळी उठल्यानंतर धुके, पक्ष्यांचा किलबिलाट आणि ती थंडी हवा, थंड एकदम, आणि त्याच्यात देवपूजा, मस्त मस्त. एकच नंबर. आणि मुलं पण शाळेत जात हो. आहेत सगळी सकाळी व्यवस्थित? मुलांना मग मी नेहमी काय करतो, 9:30ला सगळी कामा, देवपूजा झाली. आपल्याकडे गाया पण आहेत, गावरान गाय हा, आहेत, किती किती 5 गाय आहेत. अरे वा. हा, आणि 2 म्हशी पण आहेत. मग त्यांचं हे झालं, देवपूजा झाली की त्यांचं आवरायचं, त्यांचं सोडायचं, जंगलात लावायची, आणि ते सकाळी लावले की संध्याकाळी दिवसभर चरत राहतात. त्यांचं ते पाणी, त्यांचं ते चारा शोधतात, सगळं करतात. संध्याकाळी फक्त आपण घेऊन यायचं आणि सकाळी सोडायचं. ते अच्छा, झालं की- आणायला जावं लागतं हो, का? आणायला संध्याकाळी जावं लागतं. अच्छा अच्छा. आणि मग सकाळी सोडलं त्यांना की 9, 9:30 पर्यंत सगळं आवरून मुलांना सोडायला पानशेतला जावं लागतं शाळेमध्ये. हा. तिथून पानशेत कमीत कमी 7 किलोमीटर आहे. सकाळी सोडायचं, परत संध्याकाळी घेऊन यायचं मुलांना. हा आपला दिनक्रम चालू असतो. आणि आता मला वाटतं 1 डिसेंबर पासून हे रेंटवर पण देतील, हा, तर बरंच आहे. तुम्हाला चांगली कामं वाढतील गोष्ट पण आहे. बरं होईल. हो. थोडासा अजून मेंटेनन्स बरोबर. चांगला होईल. आणि हो. मस्त आहे. खूप खूप छान वाटतं आम्हाला आल्यावर. तुमचे एकदम- आशीर्वाद असेच राहू दे. नाही, मस्त. धन्यवाद. शम्मीचे ह्या बघा, हे 2 झाड आहेत. मस्त. खूप मोठं झालंय ते शम्मीचं झाड. अरे इतकं वा वा, छान. खूप छान झालंय ना, खूप हे छान आहे. शंकर हो, भगवानचे फेवरेट आहेत. बेलाची पण आपण लावलेली आहेत झाडं. हो. आणि हे 3 झाडं तुम्ही म्हणाला. हो, हे 3 झाड, पिंपळ, वड आणि औदुंबर, उंबर म्हणजे. आणि हे बाकीचे आजूबाजूचे आहेत ते हिरडा आहे, हा लिंबारा आहे. तिकडं आपल्याकडं फणस, नारळ, आहीन, जे आपण गौरी गणपतीमध्ये जे फळं वाहतो, ते आईनाची झाडं पण आपल्याकडे भरपूर आहेत. आवळा आहे, आवळा पण आहे. आवळा पण आपल्याला गौरी गणपतीच्या सणाला लागतो, आपण ते वाहतो देवाला. हो का, हे गावरान आवळे एकदम छोटे छोटे पण एकदम ओरिजिनल, एकदम छोटे प्युअर गावरान आवळे. ते फळ आता जरा पाऊस होता बरेच दिवस यावेळेस, त्याच्यामुळे थोडी काळी पडले. आणि हे जे हिरवेगार झाडं दिसत आहेत ना, ही सगळी ही आपली फणसाची झाडं आहेत. त्याच्यामध्ये ते जंगली झाडं आहे, प्रत्येक झाडामध्ये एक जंगल. आणि आपल्याकडं गावरान झाडांमध्ये भरपूर फळं आहेत, त्यांच्या पण आपल्याला भाज्या करता येतात. पण आता कसं, पूर्वी लोकांचं कसं होतं, कधीच मार्केटला जात नव्हते, जंगलात जे काही उपलब्ध होईल त्याच भाज्या बनवायचे. पण आता आपल्यापर्यंत थोड्याच भाज्यांची माहिती आहे, पण इथून पुढे तेवढी राहते का नाही शंका आहे. कारण की आता अशा बऱ्याच भाज्या आहेत, प्रत्येक सीझन वाईज असतं. पाऊस पडला की ते शेंडवेल म्हणून येतात, त्याच्यानंतर करटोली येते, करटोलीच्या नंतर असे बरेच प्रत्येक सीझन वाईज भाज्या असतात. आता उन्हाळ्यामध्ये पण फुलभाज्या पण असतात, भावा असतो त्याच्या फुलांची भाजी करतात. अशी बरीच झाडं आहेत त्यांच्या फुलांची. आणि आम्हाला ती आवड आहे. आम्ही आतापर्यंत प्रत्येक महिन्यात 1-2 भाज्या गावरान करतो, म्हणजे जंगलातल्या शोधून करतो अजून काही. आणि माझा सांगायचा पण प्रयत्न आहे की प्रत्येकाला थोडंफार माहिती असावी. आता इथून पुढे माहिती राहीन ना सांगता येत नाही, कारण की पूर्वीचे आमचे आजोबा वगैरे ह्या गोष्टी खूप सांगायचे. कोंबडे पण आपण इथं पाळलेले आहेत, आणि जंगलात पण सेम अशाच प्रकारचे कोंबडे असतात. तर आता हे कोंबडे काय होतात, इथंच चरत नाहीत, जंगलात पण जातात. जंगलातले कोंबडे आणि हे कोंबडे एकत्र मिक्स होतात, त्याच्यामुळे ते अजून कलर आपल्याला चांगले मिळत चालले. एकदम सेम जंगलातले कोंबडे असतात. ज ज ज ज लगेच बोलवलं तरी येतात, धान्य टाकलं तरी येतात. ऑप्शन आहे जे फास्ट गोष्टी आहेत त्या गॅसवर, शक्यतो भाकरी वगैरे त्या आपण सगळं चुलीवर बनवतो. बरं, आजूबाजूचा ज्याला खरं शांततेत हे जीवन जगायचंय ना, ते इथं आपलं येऊन येऊन